सभापती महोदय धन्यवाद. मी फक्त एकच पॉइंटेड प्रश्न मंत्री महोदयांना विचारतो, कारण त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह असं उत्तर दिलेलं आहे आणि अतिशय स्पष्ट धोरणही त्यांनी राज्याचं याच्यामध्ये घोषित केलेलं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जसं माननीय सतीश पाटील साहेबांनी सांगितलं की या संघटनांमध्ये आणि प्रवीण भाऊंनी पण विषय आपल्यासमोर आणलात की आपसातल्या ज्या भांडणामुळे खाली जे खेळाडू आहेत त्यांचं नुकसान होतंय, जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्टिफिकेशन पासून मानधनाचं, तर याच्या संदर्भात शासनाचं काय कारवाई आपण करणार किंवा काय धोरण याच्यामध्ये आहे, त्या लोकांना त्या खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काय करणार? सभापती महोदय, हाच मुद्दा आहे माझा मनापासून की ज्यामध्ये 2-2, 4-4 संघटना कार्यरत आहेत आणि संघटना एकच या ठिकाणी जी काही कायदेशीर आहे आणि बाकीच्या संघटना बेकायदेशीरपणे या ठिकाणी खेळतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना ग्रेस मार्क्स मिळत नाही, त्यांना इतर सुविधा मिळत नाही आणि त्यांना नोकरीमध्ये सामावून घेतलं जात नाही. अशा प्रकारच्या त्यांच्यावरती अन्याय होतो. तो अन्याय होऊ नये म्हणून एक खेळ, एक संघटना, एक जिल्हा अशा प्रकारचा नियम आपल्याला सुरू करायचा आहे आणि ते लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहोत. त्या संदर्भात सुटसुटीत धोरण आपण राज्य सरकारचं तयार करू आणि राज्यासमोर क्रीडा धोरण एक नवीन या ठिकाणी आपल्या समोर येईल.